वंदे मातरमचे नेहरूंनी तुकडे केले, असं वक्तव्य मोदींनी लोकसभेमध्ये केलं. त्यावर मोदी जितका काळ पंतप्रधान पदावरती आहेत, साधारणतः तितकाच काळ नेहरू हे देशासाठी तुरुंगात होते. याची आठवण प्रियंका गांधींनी मोदींना करून दिलीच दिली. पण त्याचबरोबर मोदी कसं राजरोसपणे खोटं बोलतायत, हे देखील देशाला दाखवून दिलं. 1937 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोसांनी जवाहरलाल नेहरू यांना लिहिलेलं पत्र, नेहरूंनी पुन्हा सुभाषबाबूंना लिहिलेलं पत्र, ही पत्र वाचून दाखवत प्रियंका गांधी यांनी दाखवून दिलं, की वंदे मातरमची 2च कडवे म्हणायची हा जो निर्णय आहे तो नेहरूंनी घेतलेला नव्हता, तर तो रवींद्रनाथ टागोरांनी घेतलेला होता. रवींद्रनाथ टागोर तेच ज्यांनी 1896 मध्ये सर्वप्रथम काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम हे गीत गायलेलं होतं. त्यामुळे मोदी जे बोलतायत ते खोटं आहे. सत्य हे आहे, की आर-एस-एसने स्वातंत्र्य संग्रामात कधीही वंदे मातरम हे गीत गायलं नाही.